शांती. आज आहे 5/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाप समान रुहानी शिक्षक बना. जे बाबांकडून शिकला आहात ते दुसऱ्यांना देखील शिकवा. धारणा असेल तर कोणालाही समजावून सांगून दाखवा. प्रश्न आहे, बाबांचा कोणत्या गोष्टीवर अटळ निश्चय आहे ज्यामध्ये मुलांना देखील अटळ बनायचे आहे? उत्तर आहे, बाबांना ड्रामावर अटळ निश्चय आहे. बाबा म्हणतील जे पास्ट झाले तो ड्रामा. कल्पाआधी जे केले होते तेच करणार. ड्रामा तुम्हाला बदल करू देणार नाही. परंतु अजूनपर्यंत मुलांची अवस्था अशी बनलेली नाही आहे. त्यामुळे मुखातून निघते, असे झाले असते तर असे केले असते, माहीत असते तर असे केले नसते. बाबा म्हणतात जे होऊन गेले त्याचे चिंतन करू नका. भविष्यासाठी पुरुषार्थ करा की अशी कोणतीही चूक पुन्हा होऊ नये. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना बसून समजावून सांगत आहेत. बाबा स्वतः म्हणतात, मी जेव्हा येतो तेव्हा कोणाला माहिती होत नाही, कारण मी गुप्त आहे. गर्भात देखील जेव्हा आत्मा प्रवेश करते तर प्रवेश झाल्याचे कळते थोडेच. तिथी तारीख काढू शकत नाही. जेव्हा गर्भातून बाहेर येते तेव्हा ती तिथी तारीख कळते. तर बाबांच्या प्रवेशतेची तिथी तारीख देखील माहीत होत नाही. केव्हा प्रवेश केला, केव्हा रथामध्ये आगमन झाले, काहीच माहिती होत नाही. कोणाकडे बघितले जरी तरी ते श्रेष्ठ नशेमध्ये निघून जात होते. समजत होते कोणती प्रविष्टा आहे किंवा कोणती शक्ती आली आहे. शक्ती आली कुठून? मी खास असे कोणते जप तप तर केले नाही. याला म्हटले जाते गुप्त. तिथी तारीख काहीही नाही. सूक्ष्मवतनची देखील स्थापना केव्हा होते हे काहीही सांगू शकत नाही. मुख्य गोष्ट आहे मनमना भवची. बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, तुम्ही मज आपल्या पित्याला बोलावता की येऊन पतितांना पावन बनवा, पावन दुनिया बनवा. बाबा समजावून सांगत आहेत, ड्रामा प्लॅन अनुसार जेव्हा मला यायचे असते तेव्हा बदल जरूर होतो. सतयुगापासून आतापर्यंत जे काही होऊन गेले ते पुन्हा रिपीट करणार. सतयुग त्रेता जरूर पुन्हा रिपीट करणार. सेकंद सेकंद निघून जातो, संवत देखील निघून जाते. असे म्हणतात सतयुग होऊन गेले. पाहिले तर नाही. बाबांनी समजून सांगितले आहे, तुम्ही ते पार केले आहे. तुम्हीच सर्वात आधी माझ्यापासून दूर झालात. तर यावर विचार करायचा आहे, कसे आपण 84 जन्म घेतले आहेत जे पुन्हा हुबेहूब घ्यावे लागतील. अर्थात सुखाचा आणि दुःखाचा पाठ बजावावा लागेल. सतयुगामध्ये असते सुख. जेव्हा घर जुने होते तेव्हा कुठे छत गळते, कुठे काय होते हे तर होतच राहते. तर चिंता लागून राहते की याची दुरुस्ती करायची आहे. जेव्हा खूप जुने होते तेव्हा समजून येते की हे घर राहण्यालायक नाही आहे. नवीन दुनियेसाठी असे म्हणणार नाही. आता तुम्ही नवीन दुनियेमध्ये जाण्यालायक बनता. प्रत्येक गोष्ट आधी नवीन आणि नंतर जुनी होते. तुम्हा मुलांच्या आता हे डोक्यात येत आहे. इतर कोणालाही या गोष्टी समजू शकणार नाहीत. गीता, रामायण इत्यादी ऐकवत राहतात, त्यातच बिझी राहतात. तुम्ही आम्ही देखील याच धंद्यामध्ये बिझी होतो. आता बाबांनी किती हुशार बनवले आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, आता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. असे देखील नाही की सर्वजण येतील आणि सर्वजण मुक्तिधाममध्येच बसतील. हा देखील कायदा नाही. प्रलय होईल. तुम्ही जाणता हे जुन्या दुनियेचे आणि नवीन दुनियेचे अतिशय कल्याणकारी संगमयुग आहे. आता परिवर्तन होणार आहे आणि मग शांतीधाममध्ये जाणार. तिथे सुखाच्या अनुभूतीची देखील काही गोष्ट नाही. गायन आहे, यज्ञामध्ये विघ्ने पडली ती तर पडतच राहतात. कल्पानंतर देखील पडत राहणार.
तुम्ही आता पक्के झाले आहात. हे स्थापना आणि विनाशाचे काही छोटे काम नाहीये. विघ्न कोणत्या गोष्टीमध्ये पडते? बाबा म्हणतात, काम महाशत्रू आहे, यावरूनच अत्याचार होतात. द्रौपदीची देखील गोष्ट आहे ना, सारी खिटखिट ब्रह्मचर्यावरूनच आहे. सतोप्रधानापासून तमोप्रधान बनायचे आहे जरूर. शिडी उतरायची आहे. दुनिया जुनी होणार आहे जरूर. या सर्व गोष्टींना तुम्हीच समजता आणि मनन चिंतन देखील करता आणि शिकून इतरांना देखील शिकवायचे आहे. शिक्षक बनायचे आहे जरूर. नॉलेज बुद्धीमध्ये आहे तेव्हाच तर शिकून शिक्षक बनतात. मग टीचरकडून शिकून जे हुशार होतात तर गव्हर्नमेंट त्यांना पास करते. तुम्ही देखील टीचर आहात. बाबांनी तुम्हाला टीचर बनवले आहे. एक टीचर काय करू शकणार? तुम्ही सर्वजण आहात रुहानी टीचर. तर बुद्धीमध्ये नॉलेज असले पाहिजे. मनुष्यापासून देवता बनण्याचे ज्ञान तर एकदम ॲक्युरेट आहे. आता तुम्ही मुले जेवढी बाबांची आठवण करता तर तेवढी लाईट येत राहते. मनुष्यांना साक्षात्कार होत राहील, कारण आत्मा पवित्र बनणारच मुळी आठवणीने, आणि मग कोणाला साक्षात्कार देखील होऊ शकतो. बाबा देखील मदतगार बसले आहेत. बाबा नेहमीच मुलांचे मदतगार आहेत. अभ्यासामध्ये नंबरवार आहेत. प्रत्येकजण आपले आपण समजू शकतो की माझ्यामध्ये किती धारणा आहे. जर धारणा असेल तर कोणालाही ज्ञान समजावून दाखवा. हे आहे धन. धन दिले नाही तर कोणी मानणार सुद्धा नाही की यांच्याजवळ धन आहे. धन दान कराल तेव्हा महादानी म्हणणार. महारथी महावीर गोष्ट एकच आहे. सर्वजण एकसारखे तर असू शकत नाहीत. तुमच्याकडे कितीतरी येतात. प्रत्येकासमोर बसून डोकेफोड करायची असते का? ती लोक वर्तमानपत्रांमधून बऱ्याच गोष्टी ऐकत असतात तर खूप प्रभावित होतात, आणि नंतर मग जेव्हा तुमच्याकडे येऊन ऐकतात तेव्हा म्हणतात, आम्ही परमतावर हे काय केले? इथे तर खूप चांगले आहे. एकाला ठीक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. इथे देखील किती मेहनत करावी लागली तरी देखील कोणी महारथी, कोणी घोडेस्वार, कोणी प्यादे. हा ड्रामामध्ये पार्ट आहे. हे तर समजतात की शेवटी विजय तुमचाच होणार आहे. जे कल्पापूर्वी बनले होते तेच बनणार. पुरुषार्थ तर मुलांना करायचाच आहे. बाबा सल्ला देतात, इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. पहिले तर शिवबाबांच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा करा. तुम्ही विचारू शकता, हे कोण आहेत? यांच्यावर पाणी का चढवता? तुम्ही चांगल्या रीतीने जाणता. असे म्हणतात, आग घेण्यासाठी गेली आणि मालकीण होऊन बसली. हा दृष्टांत देखील तुमचाच आहे. तुम्ही जाता जागे करण्यासाठी. तुम्हाला निमंत्रण देऊन बोलावतात. मग असे निमंत्रण आले तर आनंद झाला पाहिजे. काशी इत्यादी ठिकाणी मोठमोठ्या उपाध्या देतात. भक्तीमध्ये किती पुष्कळ मंदिरे आहेत. हा देखील एक धंदा आहे. कोणती चांगली स्त्री बघितली तर तिला गीता पाठांतर करायला लावून प्रवचनासाठी पुढे करतात. मग जी कमाई होते ती मिळते. आहे तर काहीच नाही. रिद्धी सिद्धी खूप शिकतात. अशा ठिकाणी गेले पाहिजे. तुम्हा मुलांनी कधी शास्त्रार्थ करता कामा नये. तुम्हाला तर जाऊन बाबांचा परिचय द्यायचा आहे. मुक्ती जीवनमुक्ती दाता एकच आहेत. त्यांची महिमा करायची आहे. ते म्हणतात, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. बाकी मनमनाभवचा अर्थ असा नाही की गंगेमध्ये जाऊन स्नान करा. मामेकमचा अर्थ आहे, अर्थात मज एकाची आठवण करा. तर मी प्रतिज्ञा करतो, मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेन. जेव्हापासून रावण आला आहे तेव्हापासून पापाला सुरुवात झाली. तर उच्च पद प्राप्त करण्यासाठी खूप पुरुषार्थ करायचा आहे. पोझिशनसाठी मनुष्य रात्रंदिवस किती डोकेफोड करतात, हे देखील शिक्षण आहे. यामध्ये कोणतेही पुस्तक इत्यादी हातात घेण्याची गोष्टच नाही. 84चे चक्र तर बुद्धीमध्ये आले आहे.
काही मोठी गोष्ट नाहीये. एका जन्माचे डिटेल्स थोडेच सांगतात. 84 जन्म पूर्ण झाले. आता आम्हा आत्म्यांना परत घरी जायचे आहे. आत्मा जी पतित बनली आहे तिला पावन जरूर बनायचे आहे. सर्वांना हेच सांगत रहा. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. मुले म्हणतात, बाबा योगामध्ये राहू शकत नाही. अरे, तुम्हाला सन्मुख सांगत आहे, माझी आठवण करा. मग योग शब्द तुम्ही का म्हणता? योग म्हटल्यामुळेच तुम्ही विसरता देखील. बाबांची आठवण कोण करू शकत नाही. लौकिक मात पित्याची कशी आठवण करता? हे देखील माता पिता आहेत ना. हे अर्थात ब्रह्मा बाबा देखील शिकतात. सरस्वती देखील शिकते. शिकविणारे एक बाबाच आहेत. तुम्ही जे शिकता ते मग इतरांना समजावून सांगता. बाबा म्हणतात, मुलांनो, शास्त्र वाचून जप तप करून मला प्राप्त करू शकणार नाही. बाकी मग फायदा काय आहे? शिडी तर उतरतच येता. तुमचा कोणी शत्रू नाही. तरी देखील तुम्हाला जरूर समजावून सांगायचे आहे की पाप आणि पुण्य कसे जमा होते. रावण राज्यानंतरच तुम्ही पापे करायला सुरुवात केलीत. अशी देखील मुले आहेत ज्यांना नवीन दुनिया, जुनी दुनिया काय आहे हे देखील समजावून सांगता येत नाही. आता बाबा म्हणतात, बेहदच्या बाबांची आठवण करा. तेच पतित पावन आहेत. बाकी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. भक्ती मार्गामध्ये पाय नेहमी घराबाहेर निघत होता. पती पत्नीला म्हणत असे श्रीकृष्णाचे चित्र घरी देखील आहे. मग बाहेर का जातेस? काय फरक आहे? पती परमेश्वर आहे याला देखील मानत नाहीत. भक्ती मार्गामध्ये खूप दूर दूर उंचावर मंदिरे बनवतात जेणेकरून मनुष्याचा भाव बसेल. तुम्ही समजावून सांगता मंदिरामध्ये जाण्यासाठी किती त्रास सहन करतात. हा एक रिवाज झाला आहे. शिवकाशीमध्ये तीर्थ करण्यासाठी जातात, परंतु प्राप्ती काहीच होत नाही. आता तुम्हाला तर बाबांचे श्रीमत मिळते. तुम्हाला कुठेही जायचे नाही आहे. पतींचेही पती परमेश्वर खरे तर ते एकच आहेत. ज्यांना तुमचे पती, काका, मामा सर्वजण आठवण करतात ते आहेत पती परमेश्वर अथवा पिता परमेश्वर. ते तुम्हाला म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. तुमची ज्योत आता जागृत होत आहे तर तुमच्यामध्ये मनुष्यांना लाईट दिसते. तर मुलांचे देखील नाव प्रसिद्ध झाले पाहिजे. बाबा मुलांचे नाव तर प्रसिद्ध करतात. सुदेश बाळ समजावून सांगण्यामध्ये खूप हुशार आहे. पुरुषार्थ खूप चांगला केला आहे. त्यामुळे जुन्यांपेक्षा देखील पुढे गेली आहे. यामध्ये देखील चांगला पुरुषार्थ करून पुढे निघून जाईल. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. हार्ट फेल होता कामा नये. अगदी शेवटी जरी आले तरी देखील सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करू शकतात. दिन प्रतिदिन असे खूप येत राहतील. ड्रामामध्ये तुमचा विजयाचा पाठ तर आहेच. विघ्न देखील पडणारच आहेत. इतर कोणत्याही सत्संगामध्ये अशी विघ्न पडत नाहीत. इथे विकारासाठीच भांडण होते. गायन देखील आहे. अमृत छोड विष काहे को खाय. ज्ञानाद्वारे एका देवी देवता धर्माची स्थापना होते. सतयुगामध्ये रावण राज्य असू शकणार नाही. स्पष्टीकरण किती साफ आहे. राम राज्याच्या बाजूलाच रावण राज्य देखील दाखवले आहे. तुम्ही टाइम देखील दाखवता. हा आहे संगम. दुनिया बदलत आहे. स्थापना, पालना, विनाश करविणारे एक बाबाच आहेत. आहे खूप सोपे, परंतु धारणा पूर्ण होत नाही. बाकी सर्व गोष्टी लक्षात राहतात, परंतु ज्ञान आणि योग मात्र विसरायला होतो. तुम्ही उच्च ते उच्च भगवंताची संतान आहात. दिन प्रतिदिन तुम्ही साल्वंट अर्थात पवित्र होत जाता. धन मिळते ना, खर्च देखील येत जातो. बाबा म्हणतात, हुंडी भरत जाईल.
कल्पापूर्वीप्रमाणेच तुम्ही खर्च कराल. ड्रामा कमी जास्त करू देणार नाही. ड्रामावर बाबांचा अटळ निश्चय आहे. जे होऊन गेले तो ड्रामा असे म्हणता कामा नये की असे झाले असते, हे केले नसते. अजून ती अवस्था आलेली नाही. काही ना काही मुखातून निघते आणि मग फील होते, अर्थात वाईट वाटते. बाबा म्हणतात, जे काही झाले त्याचे चिंतन करू नका. भविष्यासाठी पुरुषार्थ करा की अशी चूक पुन्हा होऊ नये. यासाठी बाबा म्हणतात, चार्ट लिहा. यामध्ये खूप कल्याण आहे. बाबांनी एकदा एकाला पाहिले, पूर्ण जीवन कहाणी लिहित होता. असे समजतात मुलांना शिकवण मिळेल. इथे मग श्रीमतावर चालण्यामध्येच कल्याण आहे. इथे खोटेपणा देखील चालू शकत नाही. नारदाचे उदाहरण आहे. चार्टमुळे फायदा खूप आहे. बाबा आदेश देतात तर मुलांना आदेशावर चालले पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्ञान धारण करून दुसऱ्यांना समजावून सांगायचे आहे. ज्ञानधन दान करून महादानी बनायचे आहे. कोणासोबत शास्त्रार्थ देखील न करता बाबांचा सत्य परिचय द्यायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, तुम्हाला होऊन गेलेल्या गोष्टींचे चिंतन करायचे नाही. असा पुरुषार्थ करायचा आहे जो पुन्हा कधीही चूक होणार नाही. आपला खरा चार्ट ठेवायचा आहे. आजचे वरदान आहे, योगाद्वारे उच्च स्थितीचा अनुभव करणारे डबल लाईट फरिश्ता भव. योगाद्वारे उच्च स्थितीचा अनुभव करणारे डबल लाईट फरिश्ता भव. स्पष्टीकरण आहे, तुम्ही राजयोगी मुले योगामध्ये उच्च स्थितीचा अनुभव करता आणि हठयोगी देहाला उच्च स्थितीमध्ये नेतात. तुम्ही कुठेही राहिलात तरी उच्च स्थितीमध्ये राहता. म्हणून असे म्हणतात, योगी उंचावर राहतात. तुमच्या मनाच्या स्थितीचे स्थान उच्च आहे, कारण डबल लाईट बनले आहात. तसे देखील असे म्हटले जाते, फरिश्त्यांचे पाय धरणीवर असत नाहीत. फरिश्ता अर्थात ज्याचे बुद्धिरूपी पाय धरणीवर असत नाहीत, देहभानामध्ये असत नाहीत. जुन्या दुनियेसोबत कोणता मोह असू नये. आता आशीर्वादांच्या खात्याला संपन्न बनवा, तर तुमच्या चित्रांद्वारे सर्वांना अनेक जन्म आशीर्वाद मिळत राहतील. आता आशीर्वादांच्या खात्याला संपन्न बनवा, तर तुमच्या चित्रांद्वारे सर्वांना अनेक जन्म आशीर्वाद मिळत राहतील. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, फरिश्ता स्थितीचा अनुभव करण्यासाठी क्षणात आवाजामध्ये येऊन चर्चा केली. कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये राहत असताना सेकंदामध्ये सर्व संकल्पांना स्टॉप करून आवाजापासून परे न्यारे फरिश्ता स्थितीमध्ये स्थिर व्हा. आता कर्मयोगी. आता फरिश्ता अर्थात आवाजापासून परे अव्यक्ती सायलेन्सची अनुभूती. हाच अभ्यास शेवटच्या पेपरमध्ये विजयी बनवेल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.